तर नमस्कार मित्रांनो, आज मी फत्तेपूर या ठिकाणी आलेलो आहे. व्हिडिओ काढण्याचा एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे या ठिकाणी मी आलेलो आहे ना, ते ठिकाण म्हणजे साधं सुद्धा नाही. अरे म्हातारे आई वडील इतके आताच्या तरुण मुलांना जड झालेत की वयोवृद्ध झाल्यानंतर त्यांना सांभाळणार ती, त्यांना तशाच अवस्थेमध्ये सोडून जातात. परंतु या ठिकाणी मी आज तुम्हाला जे दाखवणार आहे ना, त्या वृद्धाश्रमाला मी भेट द्यायला आलो. ते शरणपूर वृद्धाश्रम, यशवंतनगर, फत्तेपूर या ठिकाणी. नेवासा तालुका, अहिल्यानगर जिल्हा आणि फत्तेपूर हे गाव, या निसर्गरम्य ठिकाणी आहे ना, या ठिकाणी शरणपूर वृद्धाश्रम सुरू केलेला आहे. कोणी सुरू केला? रावसाहेब यशवंत मगर हे अध्यक्ष आहेत या ठिकाणी या वृद्धाश्रमाचे. मी त्यांना पहिल्यांदा धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी या ठिकाणी एक चांगला उपक्रम सुरू केला आणि वृद्ध माणसांना, म्हाताऱ्या माणसांना आधार देण्याचं काम केलं त्यांनी. आता या ठिकाणी त्यांनी इतकी सुविधा भारी केलेली आहे. तिकडे गरम पाण्यासाठी सोलर आहे, पाण्यासाठी हौद आहे, राहण्याची एवढी व्यवस्थित सुविधा त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. आपण त्यांना माहिती विचारणारच आहे. आता त्यांच्याशी आपण थोडी बातचीत करू. तर मगर पाटील, ही संकल्पना तुमच्या डोक्यात कशी आली? 2018 मध्ये आपलं नेवासा फाटा ते वृद्धाश्रम होतं. हां भाडे तत्व तिथली जागा होती, त्यानिमित्त आम्ही आपली स्वतःची 1 एकर जमीन आदरणीय आमचे चुलते हां रावसाहेबजी यशवंत मगर हां यांनी हा उपक्रम घेतला होता. त्यांचं MSW झालेलं आहे. बरं त्यांनी 22 वर्ष बाहेर सर्व्हिस केली. हां त्यानंतर त्यांची संकल्पना होती की आपण कुठंतरी काहीतरी समाज देणं लागतं. हां या हेतूने त्यांनी हा वृद्धाश्रम 2018 मध्ये चालू केला होता. बरं आणि आज आपलं 17 डिसेंबर 2024ला आपण इथं स्थलांतर केलेलं आहे. पाण्याची व्यवस्था म्हटली तर बोर होता, परंतु पाणी साठवण्यासाठी काही नव्हतं. परंतु आपले अहिल्यानगर येथील सेवाप्रीत सोशल फाउंडेशन यांनी आपल्याला पिण्याच्या पाण्यासाठी व या ठिकाणी साठवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली. सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तसंच गरम पाण्यासाठी त्यांना आंघोळीचं सोलर सिस्टीम पण दिलेली आहे. त्याचप्रमाणे या अशा आम्ही आता इथं पत्र्याचे शेड वगैरे बांधलेले आहेत. हा, राहण्याची पण एकदम छान व्यवस्था केलेली आहे. आणि मगर पाटील, तुम्हाला आणखी एक विचारायचं की इथं किती लोक राहतात बा सध्या? आता इथं आमच्याकडे 30 लोक आहेत आणि आमचा स्टाफ धरून आम्ही सर्व 35 जण आहोत. 35 जण राहतात. हो, तर 22 महिला आहेत आणि 22 महिला 8 पुरुष असं आहे. म्हणजे 22 महिला जवळपास आणि हो. 8 पुरुष राहतात त्या हो. ठिकाणी. जवळपास 30-35 लोकांचं कुटुंबच म्हणावं लागेल. हो, अशी एकदम व्यवस्थित निसर्गरम्य ठिकाणी त्यांची व्यवस्था केलेली आहे. त्या ठिकाणी म्हाताऱ्या माणसाला या ठिकाणी आधार देण्याचं काम मगर पाटलांनी केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद करतो. परंतु त्या ठिकाणी राहण्याची पण त्यांना एकदम व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे. आणि त्यांच्या जेवणाचं कसं नियोजन आहे? जेवणाचं सकाळी त्यांना 7 वाजता चहा असतो, बरं 9 वाजता नाश्ता. नाश्त्यामध्ये अल्टरनेट एक दिवस पोहे असतात, एक दिवस उपमा आणि एक दिवस शिरा असं. हां हां दुपारी 12:30-1च्या दरम्यान जेवण. बरं 1 ते 4 त्यांना आराम. 4 वाजता पुन्हा परत चहा, असं का? परत संध्याकाळी 7-7:30ला जेवण. तर अशा पद्धतीनं एकदम व्यवस्थित नियोजन करून त्यांनी मगर पाटलांनी एकदम मी म्हणतो अभिमानास्पद गोष्ट आहे की एक वृद्धाश्रम सुरू केला आणि तो चालवणं ही खूप मोठी गोष्ट त्यांनी केलेली आहे. असं आपण इतर ठिकाणी खूप दान करतो, खूप पैसा खर्च करतो, पण माझी अशी विनंती आहे सर्वांना, कोणाला जर दान करण्याची जर खरंच इच्छा असेल ना, तर या ठिकाणी या वृद्धाश्रमाला, शरणपूर वृद्धाश्रमाला दान करावं की जेणेकरून त्यांना आणखी सुविधा, ह्या म्हातारपणामध्ये आधार बनावं, ह्या म्हाताऱ्या माणसाचं पुण्य घ्यावं, यांना आधार देण्याचं काम करावं. कोणाला ज्यांना दान करायचं असेल तर त्यांनी या ठिकाणी दान करावं वृद्धाश्रमाला, अशी मी विनंती करतो सर्वांना. आणि दुसरी गोष्ट की हे जे बिचारे आता वेगवेगळ्या भागातून, वेगवेगळ्या परिसरातून आलेले आहेत, वेगवेगळ्या गावचे, इकडे म्हातारे माणसं, त्यांना कोणी आधार द्यायना. तर मगर पाटलांनी हे खूप मोठं काम करून राहिली, एक चांगलं पुण्याचं काम करून राहिलं, त्यांना आधार दिला. आणि त्यांच्या मिसेस या ठिकाणी, त्यांचं नाव, तुमचं नाव काय सांगा? हां, त्या ठिकाणी त्या त्यांच्या मिसेस पण त्यांना साथ देतात. त्यांचा मुलगा, त्यांचं पूर्ण कुटुंबच या ठिकाणी त्यांचा आधार बनलेलं आहे या म्हाताऱ्या माणसांचं. आणि एक खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि त्यांना पुन्हा पुन्हा मी धन्यवाद देतो या गोष्टीचा की त्यांनी हा उपक्रम सुरू केला एकदम निसर्गरम्य ठिकाणी. आणि त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊन देत नाही. ते हॉस्पिटल समजा एखाद्या दुखत असलं तर कसं नियोजन? इथं येतात आरेचे येतात. पहिल्या अगोदर फाटेवर येतो, परंतु सध्या येतात आता. हां, आता म्हातारपण म्हणल्यानंतर आजार आले, दुखणं भाणं आलं, याची सगळी व्यवस्था त्यांनी केलेली आहे. त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण ते म्हाताऱ्या माणसाला येऊन देत नाही.
आणि एक चांगला उपक्रम, चांगला वृद्धाश्रम त्यांनी सुरू केलेला आहे आणि त्यांच्या कुटुंबाची त्यांना पूर्णपणे साथ आहे. त्यांना जेवढं क्षेत्र येतं ते क्षेत्र त्यांनी त्या वृद्धाश्रमासाठी त्या ठिकाणी त्या ठिकाणी राहण्याची त्यांना व्यवस्था केलेली आहे, पाण्याची सर्व त्यांच्या क्षेत्रामध्ये. आणि एक चांगला उपक्रम एकदम निसर्गरम्य ठिकाणी, शांततेच्या ठिकाणी केलेला आहे. ज्यांना कोणाला दान करायचं असेल त्यांनी 100% अशा पुण्य कामासाठी दान केलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मी नंबर देईन, त्या नंबरवरती कॉल करा आणि जास्तीत जास्त लोकांनी मी म्हणतो दान करावं बुवा. इतरत्र ठिकाणी पैसा खर्च करण्यापेक्षा अशा कामाला दान केलेलं कधी चांगलं. तर आपण आता थोडंसं नाही का या बाबाला विचारू आता. त्या बाबा इथे समोर आहे. बाबा नाव काय तुमचं? मारुती गाडीकर. भाऊसाहेब मारुती गाडीकर कुठले तुम्ही मूळ? गोमरवाडी. बरं काय काय मुलं सांभाळत नाही, काय भान काय नेमकं कसं? सारं आहे आपल्या देवाची नाद आहे. हा आपल्याला इच्छित अपेक्षा नाही. नाही 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 पोरं सांभाळी नका तुम्हाला काय अडचण पण नाही. सारं समजते पण राहायचं नाही आपल्याला. असं का त्रास देते? सेवा करायची. असं का? हा बरं बरं बरं. आपल्या इच्छेची आशाने कोणी आशाने देवाची सेवा करायची, मस्त राहायचं इथं. आता भरपूर वय काही- किती आहे तुमचा जवळपास? हा वय किती आहे? वय असेल 70-80. असं का? हा बरं बरं बरं. आपलं विषय मग इथं कशी सुविधा वाटली तुम्हाला वृद्धाश्रम मध्ये? आनंद वाटतो आनंद. हा? हा, काही कमी नाही. काही काही म्हणजे आठवणच येत नाही घरची. काही आठवण काही घट मात्र ध्यान होतं आम्हाला. हा तर असे बघा किती सुविधा इथं व्यवस्थित असल्यामुळे एकदम घरच्यासारखं जपतात ते. मगर पाटील आहे ना एकदम घरच्या कुटुंबासारखं जपतात. सगळ्याला जीव लावतात, सर्वांना हवं नाही ते बघतात वैयक्तिक. त्याच्यामुळे काही अडचण नाही. आणखीन आपण या आजीला विचारू आता. तर आजी कस काय व्यवस्था इथं? चांगली व्यवस्था हा सगळं तुम्ही मिळतंय कुठले आहे मुलं आता? औरंगाबाद. औरंगाबादचे आहे का? मुलं किती तुम्हाला? एक होता ते बी वारलं ना. असं का? म्हणजे आधार नाही राहिला कोणाचा. तर या ठिकाणी काहींना मुलं आहेत, काहींचे मुलं समजा अधोगती वारले, समजा अशी अवस्था आहे, नंतर कोण सांभाळणार नाही, आधार नाही राहिला, अशा निराधार माणसांना आधार देण्याचं काम या ठिकाणी हा वृद्धाश्रम करतो. आणि मी तर म्हणतो काही लाख रुपये पेमेंट घेणारे मुलं सुद्धा आपल्या आईवडिलाला सांभाळत नाही. तर मग ते असे जे वृद्ध व्यक्ती आहेत या ठिकाणी राहतात, त्यांना चांगलं संगोपन केलं जातं, त्यांचा शेवट केला जातो आणि ते एकदम एकोपाने राहतात. एकदम चांगला उपक्रम त्यांनी सुरू केला मगर पाटलांनी. त्याबद्दल त्यांचे शेवट एकदा पुन्हा धन्यवाद व्यक्त करतो मी आणि थांबतो त्या ठिकाणी.